तर हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगरांनी पोलिसांविरुद्ध केलेल्या 100 पोलिसांनी घराची तपासणी केल्याचा दावा खोटा ठरलाय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांनी बांगरांच्या घरावर कोणतीही कारवाई झालेली नाही हे स्पष्ट केले। पोलीस ठाण्यात केवळ 67 कर्मचारी असल्याने असा दावा अशक्य असल्याचं ते म्हणाले। हिंगोली शहर पोलीस स्टेशनला आलोय। हे शहर पोलीस स्टेशन जे आहे याच शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संतोष बांगर यांचं वंजारवाडा भागातील निवासस्थान येतं। माझ्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप मोदे सर आहेत। शहर पोलीस स्टेशनचं कुठलेही पथक त्या ठिकाणी गेलेलं नव्हतं। शहर पोलीस स्टेशनला तशी काही नोंद आहे का? नाही। सध्या आचारसंहितेच्या अनुषंगानं पोलिसांचं काही ऑपरेशन सुरू आहे का? हां, रेकॉर्डवरचे आरोपी जे आहेत, जे वारंवार गुन्हे करणारे आहेत किंवा एखादी राजकीय गुन्ह्याशी संबंधित व्यक्ती आहे की ज्याच्यामुळे की निवडणुकीवर त्याचा प्रभाव पडला नाही पाहिजे, त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी सर्च वगैरे करत आहोत। संतोष बांगरांच्या घरी काही पोलिसांचा तिथे राऊंड झाला का? पोलीस तिथे जाऊन काही सर्च केले का, जे शिवसेनेचे आमदार आहेत? नाही, त्याच्या घरी वगैरे काही गेलेलं नाही, कारण पेट्रोलिंग तर आमची प्रत्येक ठिकाणीच असते हे केलेलं, पण घरी जाऊन ते सर्च करणं वगैरे त्या गोष्टी आणि त्यामध्ये तर काही तथ्य नाही। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली।